चला नमस्कार विद्यार्थी मित्रो, नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. पहा, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे नवोदय प्रवेश परीक्षा याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय माहिती होणार आहे, परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असते, ती परीक्षा नेमकं कोण घेते, परीक्षेला पात्रता काय आहे, परीक्षेला आरक्षण किती आहे आणि अभ्यासक्रम या ठिकाणी कोणता आहे, या सर्व माहितीचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी पण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला नवोदय प्रवेश परीक्षेबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ओके, आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे देखील अशाच व्हिडिओची या ठिकाणी नोटिफिकेशन मिळेल. ओके, तर पहा या ठिकाणी सुरुवातीला आपण ही परीक्षा, या परीक्षेचा परिचय घेऊया. म्हणजे नेमकं परीक्षा काय आहे. तर पहा, ही जी परीक्षा आहे ही आयोजन करते नवोदय विद्यालय समिती, ही या परीक्षेचं आयोजन करत असते. आणि ही शाळा जी आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत नवोदय मध्ये निवासी शाळा असते. म्हणजे आपल्या विद्यार्थ्याचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस आपल्याला त्या शाळेमध्ये प्रवेश भेटतो. त्या ठिकाणी निवासी शाळा असते आणि प्रवेश फक्त या ठिकाणी 6वी मध्येच तुम्हाला मिळतो. म्हणजे तुमचा विद्यार्थी ज्यावेळेस 5वीला ज्यावेळेस शिकत असतो त्यावेळेस ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि नंतर 6वीच्या वर्गामध्ये प्रवेश तुम्हाला या ठिकाणी मिळतो. पहा पुढे या परीक्षेमध्ये जवळजवळ कोणती पात्रता आहे, या परीक्षेला जर तुम्हाला पास करायचं असेल तर नेमकी पात्रता काय असेल. तर पहा, उमेदवार ग्रामीण भागातील शाळेत 5वी मध्ये शिकलेला असावा. हे जे वाक्य हे कशासाठी आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय, हे जे नवोदय विद्यालय याचा उद्देशच आहे की ग्रामीण भागातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मिळावा. तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी थोडस काही टक्केवारीमध्ये जागा असतात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अर्ज करताना 5वीत शिकत असावा. विद्यार्थ्यांचा जो विद्यार्थी 5वीत शिकतोय त्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी अर्ज घेतला जातो. बाकीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येईल नाही. जन्मतारीख जी आहे साधारणपणे 9 ते 13 वर्ष वयोगट या ठिकाणी असावा आणि एका जिल्ह्यातून फक्त एकदाच अर्ज या ठिकाणी करता येतो. पहा, नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय असते. त्या ठिकाणी पुढे आता आरक्षण नेमकं काय, याच्यामध्ये आरक्षण पण आहे. तर या ठिकाणी आरक्षणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी 75% असतात. म्हणजेच नवोदय विद्यालयात जवळपास प्रत्येक वर्षी 80 विद्यार्थी निवडले जातात. त्याचे 75% विद्यार्थी ग्रामीण भागामधले निवडलेले असतात. त्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे ज्या ठिकाणी एससीचे 15% विद्यार्थी निवडले जातात. त्यानंतर अनुसूचित जमाती या ठिकाणी 7.5% आणि दिव्यांग असेल तर त्याचे 3% विद्यार्थी निवडले जातात. तर या ठिकाणी मुलं आणि मुली यांना समसमान संधी असते. म्हणजे या ठिकाणी मुलीला देखील निवडले जातात आणि मुलं देखील या परीक्षेमध्ये बसू शकतात. ठीक आहे, तर अशा या ठिकाणी हे झालं. आता आपल्याला परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे, ही परीक्षा नेमकी कशा पद्धतीने घेतली जाते. तर परीक्षा असते वस्तुनिष्ठ MCQ. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये 4 प्रश्न दिलेले असतात आणि 4 ऑप्शन दिलेले असतात. 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आणि आपलं उत्तर त्या ठिकाणी. आता ही परीक्षा एकूण प्रश्न असतात 80 आणि गुण असतात 100. मध्ये या परीक्षेमध्ये काही कालांतराने काही वर्षाने बदल होत असतो. सुरुवातीला ही परीक्षा आधी 100 प्रश्न होते, 100 गुण होते. आता ही परीक्षाला 80 प्रश्न आणि 100 गुण आहेत. त्याच पद्धतीने वेळ असतो परीक्षेमध्ये आपल्याला 2 तास. माध्यम मराठीसह मातृभाषेत किंवा हिंदी इंग्रजीमध्ये, म्हणजे तुमची जी मातृभाषा आहे त्या भाषेमध्ये तुम्हाला या परीक्षेला बसता येते. या परीक्षेचे वेगवेगळे माध्यम आहेत, आपण कुठल्याही माध्यमात परीक्षा देऊ शकतो. या ठिकाणी प्रश्नपत्रिकेची जी रचना आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका नेमकी कुठल्या विषयाला किती वेटेज आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. पहा, मानसिक क्षमता चाचणी ज्याला आपण मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणतो, याचे 40 प्रश्न असतात आणि त्याला 50 गुण असतात. याच्यासाठी वेळ 60 मिनिटाचा असतो. त्यानंतर दुसरा विषय असतो अंकगणित,
अर्थमॅटिक टेस्ट या ठिकाणी 20 प्रश्न 25 गुण 30 मिनिट वेळ, आणि भाषा याचे असतात 20 प्रश्न 25 आणि वेळ 30 मिनिटांचा असतो. तर हे झाले या ठिकाणी विषय. ते या विषयामध्ये आणखीन काही जे त्याचे असतात चॅप्टर, तर ते आपण या ठिकाणी एक एक पाहूया. मानसिक क्षमता चाचणीमध्ये नेमकं काय विचारलं जाते परीक्षेत, तर यामध्ये 10 धडे असतात. प्रत्येक धड्याला या ठिकाणी वेगळे पद निवडा, ऑड वन आउट. यामधील या धड्यामधील 4 प्रश्न विचारले जातात. किती? 4 प्रश्न. आता लक्ष द्या, इथून नंतर प्रत्येक धड्यावर परीक्षेमध्ये 4च क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे प्रत्येक धड्याला सारखंच वेटेज आहे. 4 म्हणजे 40 प्रश्न आणि 50 गुण असतात याला. तर पहा, दुसरा धडा आहे जुळणारी आकृती, तिसरा आकृती पूर्ण करा, फिगर कम्प्लिशन, त्यानंतर मालिका पूर्ण करा, सिरीज कम्प्लिशन, त्यानंतर समसंबंध एनालॉजी, भौतिक रचना पूर्ण करा, जिओमेट्रिक फिगर कम्प्लिशन, आणि आरशातील प्रतिबिंब मिरर इमेज या ठिकाणी घडी घाला, उलगडा, अवकाश कल्पना किंवा तुकडे जोडून आकृती तयार करा, लुटलेली आकृती, त्यालाच आपण हिडन फिगर किंवा या ठिकाणी म्हणू शकतो. असं हे नवोदयला मानसिक क्षमता म्हणजे हे 10 धडे आहेत. या 10 धड्यावर आपल्याला 40 प्रश्न विचारले जातात परीक्षेत. किती? 40 प्रश्न आणि 50 गुण असतात. काय असतात? 50 गुण. तर अशा पद्धतीने हा पहिला विभाग आहे. दुसऱ्या विभागामध्ये आपल्याला या ठिकाणी अंकगणित काय पाहिलं म्हणजे अंकगणिताला हे 12 धडे आहेत. अंकगणिताला हे 12 धडे आहेत. या 12 धड्यावर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये 20 प्रश्न विचारले जातात आणि त्याला गुण असतात 25 गुण. किती असतात? 25 गुण. तर ही पूर्ण या ठिकाणी हे धड्याचे नाव आहेत. प्रत्येक धड्यावर काही धड्यावर 2 क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. हा या ठिकाणी अंकगणिताचा सिलेबस आहे. ओके. पुढे या ठिकाणी भाषेमध्ये काय विचारलं जाऊ शकतंय, तर गद्य वाचन, यालाच आपलं या ठिकाणी काम्य उतारे कम्प्रेशन, त्यानंतर शब्दार्थ, व्याकरणाचे मूलभूत नियम आणि योग्य शब्द वाक्य निवडा. म्हणजे याच्यामध्ये उतारे 4 असतात. तर उतार्यामध्येच व्याकरणावर प्रश्न असतो आणि व्याकरणातील जे मूलभूत नियम असतात त्यांच्यावरही या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर पहा, या परीक्षेची तुम्हाला तयारी कशी करायची त्याच्याविषयी पूर्ण माहिती आपल्या याच चॅनलवर आपण जवळपास या परीक्षेचा सर्वच सिलेबस एकदम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि ज्याला कुणाला याच्या व्यतिरिक्त परीक्षेची जर आणखी जास्त तयारी करायची असेल तर त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप करायचा, किंवा नवोदय मिशन या ठिकाणी प्ले स्टोअरला ऍप आहे आपलं, त्या ऍपवर जाऊन देखील तुम्ही या ठिकाणी कोर्सला जॉईन होऊ शकता. पहा, आणि जर तुम्हाला या ठिकाणी हा कोर्स घ्यायला परवडत नसेल तर एकदम फ्री मध्ये नवोदय मिशन युट्यूब चॅनलवर तुम्हाला गणिताचा पूर्ण सिलेबस आपण अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. ओके. चला, तर महत्वाच्या काय सूचना आहे तेही पाहूया. पहा, प्रवेश परीक्षा फीज फ्री आहे. कशी असते? फ्री. म्हणजे याची फीज कुठल्याही प्रमाणात कोणतीही फीज आपल्याला आकारली जात नाहीये. फक्त आपल्याला हा फॉर्म भरताना ऑनलाईन जो खर्च येईल फॉर्म भरण्याचा तेवढाच खर्च लागतो. परीक्षेला फीस नसते. या परीक्षेला आपल्याला फ्री मध्ये या ठिकाणी फॉर्म भरता येतो. ओके. फॉर्म जो असतो तो फॉर्म आपल्याला ऑनलाईनच भरायचा असतो. त्यानंतर आधार कार्ड ओळखपत्र असणे आवश्यक आहे. परीक्षेचा निकाल सुद्धा आपल्याला ऑनलाईन पाहता येतो. त्यानंतर निवड झाल्यावर शाळा निवासी हॉस्टेल फॅसिलिटी, शिक्षण मोफत, निवास आणि भोजन. म्हणजे या परीक्षेचा इतका फायदा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस सिलेक्शन होईल तिथून 12वी पर्यंत पूर्ण निवासी शिक्षण फ्री मध्ये भेटते. त्या ठिकाणी सिलेबस जो असतो तो सीबीएसई पॅटर्न पूर्ण इंग्लिश मीडियम मध्ये असतो. त्यामुळे या शाळेत जर आपल्या विद्यार्थ्यांचं जर सिलेक्शन झालं तर त्याचं भविष्य उज्ज्वल होऊ शकते. त्यामुळं नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थ्याची निवड व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पहा, एक पालक म्हणून आपल्या विद्यार्थ्याला आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने शिक्षण देतो, परंतु या शाळेमध्ये जर आपल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं तर त्याचं भविष्य उज्ज्वल घडेल यात काही शंका नाही. म्हणून प्रत्येकानं या परीक्षेमध्ये बसणंच गरजेचं आहे आणि अभ्यासही करावा. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला
व्हिडिओमध्ये या ठिकाणी काही जर तुम्हाला आणखीन पॉइंट जर आठवत असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगूही शकता. आणि जर ऑनलाईन तुम्हाला तयारी करायची असेल नवोदयची तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा नवोदय मिशन म्हणून प्ले स्टोअरवरून ऍप डाउनलोड करून तुम्ही ऑनलाईन देखील तयारी करू शकता. आणि जर तुम्हाला या ठिकाणी फीस परवडतच नसेल तर तुम्ही नवोदय मिशन या युट्यूब चॅनलवर देखील पूर्ण सिलेबस आपण एकदम फ्री मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करा, इतरांनाही शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.